आपण पाहतो खेळाडूंसाठीच हे बक्षीस आहे. रमेश रमेश कुठे आहे? डॅने यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. रमेश चला. जमीर चला आता लाईन करून घ्या. कॅप्टन लाईन अप करून घ्या. संदीप चांदगुडे टीमला लाईन अप करून घ्यायला लावा सर. दोन्ही टीम लाईन अप करून घ्या. संघ मालक पुढे उभे राहतील. संघ मालकांच्या मागे टीम कॅप्टन आहेत आणि त्यांच्या समोर आयोजक ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे असे आमचे सगळे आयोजक सुद्धा आपण पाहतो मैदानावरती दाखल होणार आहेत. ओके, आम्ही आमंत्रित करतोय या स्पर्धेचे दोन फायनलिस्ट प्रतीक भैया चांदगुडे, संदीप चांदगुडे, गौरव चांदगुडे, अविनाश चांदगुडे या स्पर्धेचे आयोजक. आम्ही विनंती करतो प्रतीक भैया, स्वराज बोरकर हे या स्पर्धेचे आयोजक. प्रतीक भैया दोन्ही फायनलिस्ट टीम घेऊन मैदानावरती यायचे. आपण टाळ्यांच्या गजरात आम्ही स्वागत करतोय फायनलिस्ट मध्ये. प्लीज कम ऑन, या आतमध्ये साहेब 11 सुपर. आलेल्या टीम आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतो या ठिकाणी या फायनल मॅचचा टॉस नाणेफेक हा संपन्न होणार आहे. राहुल शेठ भोंडवे या स्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक, ज्यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेक फायनल सामन्याचा जो नाणेफेक आहे तो नाणेफेक आपण समोर कव्हर करणार आहोत. दोन टीम तयार आहेत. ज्या टीम पाठीमागच्या वर्षी सुद्धा एकमेकांच्या समोर भिडल्या होत्या फायनलमध्येच, आणि या वर्षी सुद्धा याच दोन टीम फायनलमध्ये भिडणार आहेत. आणि देशाचा मान सन्मान राष्ट्रगान आपल्याला वाजवायचं आहे. आम्ही सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी 2 मिनिटं जागेवरती उभं राहा. सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो की आपण राष्ट्रगीतासाठी सर्वांनी 2 मिनिटं उभं राहा. आपल्या देशाचा मान सन्मान राष्ट्रगान आपण या ठिकाणी वाजवणार आहे आणि या राष्ट्रगीतासाठी आपण सर्वांनी उभं राहा. इकडे काही आमचे प्रेक्षक अजून बसलेले आहेत, त्यांना विनंती करतो की आपण जागेवरती उभं राहा 2 मिनिटं राष्ट्रगीतासाठी. आपल्या डोक्यावरील कॅप हातात घ्या आणि राष्ट्रगीत आपण वाजवणार आहोत. सर्वांनी सावधान स्थितीत थांबा. सावधान स्थितीत थांबा. सर्वांनी परेड सावधान. सर्वांनी एका इकडे काही प्रेक्षक उभे बसलेले आहेत, त्यांनी उभं राहा 2 मिनिटं. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, द्राविड उत्कल वंग में जागे.
जय हे जय 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 हे भारत माता की वंदे. सगळ्या पाहुण्यांना विनंती करतो आम्ही की आपण खेळाडूंची ओळख परेड करून घ्या. खेळाडूंची ओळख परेड होईल सगळ्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते उपस्थितीत आपण पाहतो खेळाडूंची ओळख करून घेतली जाते. हॅलो, सुपर प्रीमियर लीग 2026 बिगेस्ट अँड बिग फायनल. दोनही तगड्या टीम आमने सामने सलीम शेख यांच्या API सलीम शेख यांच्या नेतृत्वामध्ये खेळणारा साहेब 11 आणि तितक्याच ताकदीचा तितकाच तगडा सुपर वॉरियर्स जमीर तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा जमीर तांबोळी जयदीप डॉक्टर सर अशा दिग्गज खेळाडूंना घेऊन मैदानात उतरलाय तो सुपर वॉरियर्स. आणि अविनाश चांदगुडे असतील, सलीम शेख साहेब असतील, अक्षय चांदगुडे असेल, धीरज धेंडे असेल अशा दिग्गज खेळाडूंना मैदानात घेऊन उतरलाय तो साहेब 11. दोनही टीम तितक्याच ताकदीच्या तितक्याच तगड्या. होणारा सामनाही तितकाच बघावा आणि बघतच राहावा असा नेत्रदीपक होणार. कुणीही जागा सोडू नका, कुणीही डोळ्याचं पापणी पाडू नका, कारण प्रत्येक चेंडू नजरेत अतिशय सुंदर होणारा हा सामना. गेली 5 दिवस चाललेला हा सुपर प्रीमियर लीगचा एक फायनल बिगेस्ट फायनल सामना आणि 2 तगड्या टीम आमने सामने. एक सुपर वॉरियर्स आणि दुसरा आहे तो साहेब 11. पहिल्यांदा आपण पाहिलं साहेब 11 या संघाने नियोजन थोडस गडबडलं. सुपर वॉरियर्स यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्यामुळे सुपर वॉरियर्स यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपले धडाडीचे खेळाडू ग्राउंड मध्ये पाठवा. समोरच्या खुर्च्या मुख्य आयोजक नियोजनसाठी मोकळ्या करायच्या आहेत. समोरच्या खुर्च्या ज्यांच्या अथक प्रयत्नातून हा सुपर प्रीमियर लीगचा प्रचंड थरार आपल्याला पाहायला मिळाला असा प्रतीक चांदगुडे, राहुल शेठ भोंडवे, संदीप चांदगुडे, गौरवदादा चांदगुडे, डीजे वाले डीजे बाबू स्टेजशी संपर्क साधायचा आहे. डीजे ऑपरेटर. सुपर प्रीमियर लीग ज्यांच्या अथक प्रयत्नातून हा गेली 5 दिवस क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळाला ते प्रतीक भैया चांदगुडे, राहुल शेठ भोंडवे, संदीप चांदगुडे, API सलीम शेख, अविनाश चांदगुडे अशा या दिग्गज खेळाडूंनी आपल्या सुपे परगण्यातील टेनिस क्रिकेट खेळाला वाव देण्यासाठी अथक प्रयत्न करून हा टुर्नामेंटचं आयोजन केलं. आणि या टुर्नामेंटच्या आयोजनातून सगळ्या सुप्या परगण्याला पाहायला मिळाले ते प्रत्येक मुलांचा खेळाडू वृत्तीपणा या ठिकाणी पाहायला मिळाला.
आज या 5 दिवसांच्या अथक प्रयत्नांचा शेवटचा दिवस, शेवटचा बिगेस्ट फायनल गेल्या वर्षी झालेल्या याच सुपर प्रीमियर लीग मध्ये ज्या 2 टीम आमने सामने होते त्याच 2 टीम आज पुन्हा एकदा आपल्याला समोर खेळताना दिसत आहेत. अतिशय सुंदर होणार हा सामना. साहेब 11 आणि सुपर वॉरियर्स आणि साहेब 11. चला सुपर वॉरियर्स लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. सुपर वॉरियर्स आणि साहेब 11 या संघाने आपले धडाडीचे 2 फलंदाज खेळण्यासाठी ग्राउंड मध्ये पाठवायचे आहेत. पंचांनी ग्राउंड मध्ये लवकरात लवकर ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. पंच ध्याने आपण लवकरात लवकर ग्राउंड मध्ये आपला ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे आणि अतिशय सुंदर असं या ठिकाणी आपल्याकडून चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं सुपर वॉरियर्स यांनी. सुपर वॉरियर्स आणि साहेब 11. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करू या स्पर्धेचा डान्सिंग डॅनी. महाराष्ट्राचा बिली पाउंटन म्हणून ओळखला जाणारा खेळाडू आहे आणि त्याचं आगमन मैदानावरती दाखल होतोय. जो बक्षिसांची मोठी कमाई करतो असा डॅनी आहे. तर दुसऱ्या साईडला तुम्ही बघाल ज्या टीम एकमेकांच्या समोर उभ्या राहिलेल्या आहेत ना, त्या टीम पाठीमागच्या वर्षी सुद्धा एकमेकांच्या अगेन्स्ट लढल्या होत्या. बक्षिसं जर तुम्हाला या स्पर्धेसाठी आता या मॅचसाठी द्यायची असतील तर आधी बक्षिसं रोख पद्धतीनं जमा करावी लागतील आणि त्यानंतर आपल्या बक्षिसाची अनाऊन्समेंट केली जाणार आहे अशा आयोजकांकडून सूचना आलेली आहे. बक्षिसं द्यायची असतील तर ती बक्षिसं तुम्हाला आधी रोख पद्धतीनं जमा करावी लागतील, त्यानंतर बक्षिसाची अनाऊन्समेंट केली जाईल. टॉस जिंकलाय टीम सुपर वॉरियर्सनं. पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून पुढे घेण्यात आलाय. तर चला बॅटिंग टीम 2 फलंदाज चला आतमध्ये. 2 फलंदाजांना विनंती आहे चला आतमध्ये. आयोजकांकडून सूचना येते 6 ओव्हरची मॅच आहे आणि 5 वाजून गेलेले आहेत. चला आपण ताबडतोब मैदानावरती मॅच सुरू करायची आपल्याला. पाठीमागच्या वर्षी मात्र चॅम्पियन राहिला होता साहेब 11चा संघ. सुपर वॉरियर्सला त्यांनी फायनलमध्ये त्यांचा विजयरथ रोखला होता. तर यावर्षी पुन्हा एकदा सुपर वॉरियरच्या पुढे साहेब 11च येऊन उभा राहिलाय. शेख साहेबांच्या पहिल्या बॉलवरती त्यांनी जर षटकार खेळला तर लवे साहेबांकडून आपण पाहतो 501 रुपयांचं बक्षीस आहे. 501 रुपयांचं बक्षीस आपण पाहतो पुढे. चला फलंदाज चला पटकन. फलंदाज अजून आलेले नाहीये. क्षेत्ररक्षण सगळं जागेवरती उभं आहे. चला पटकन. 5 वाजून गेलेले आहेत. फायनल झाल्यानंतर आपलं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपल्याला कव्हर करायचा आहे. बॅड लाईट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळं चला या ठिकाणी उपस्थित होत आहे दरम्यानच्या काळामध्ये मनोजी जगताप यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. पहिले 2 सलामीचे जे खेळाडू आहेत तर त्याचबरोबर सन्मानाने आमच्या अशोक बापू खैरे यांचं या ठिकाणी इथे आगमन झालेलं आहे. सरपंच त्यांना विनंती करतो आम्ही की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा
आपल्या स्पर्धेसाठीची दानशूर देणगी ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी दिलेली आहे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देणारे आपल्या स्पर्धेचे दानशूर देणगीदार उपस्थित होत आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर आपण पाहतो पहिल्यांदा आम्ही क्षेत्ररक्षण करू हा निर्णय सुपा वॉरियर्सचा आहे. आणि ज्या टीमने याआधी 86 धावा नॉट आउट फिनिश करून टाकल्या, बनवून दाखवल्या, त्या मॅचमध्ये 8 षटकार खेळणारा अक्षय चांदगुडे जो या स्पर्धेतला सर्वाधिक महागडा खेळाडू राहिला, तो खेळाडू आपण पाहतो मैदानावरती आता येऊन उभा राहिलाय. आणि मॅन ऑफ द मॅच आणि याआधीच्या सामन्यात 20 चेंडूमध्ये 60 धावा बनवणारा खेळाडू. तर बरोबरीत संघाचे संघ मालक आतमध्ये येऊन उभे राहणार आहेत. डावाची सुरुवात होते. मेन अंपायर्स आपण पाहतो डॅनी सरांचा इशारा येतोय. लेट्स प्लेची घोषणा. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहाल संजय निकाळजे. संजय निकाळजे पहिल्या षटकासाठी आपण पाहतो पुढे येणारे खेळाडू. फायनलचा पहिला चेंडू मैदानात सुपा बनाम साहेब 11. प्रेशर राहील या मॅच मध्ये. डेड बॉलचा कॉल आपण पाहतो डॅनीने दिलाय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो डॅनीचा कमाल सुरू झालेले. सुपे प्रीमियर लीगला आपण पाहतो या ठिकाणी पुढे सामोरं जात असताना मॅच मोठी आहे. उत्कंठावर्धक सामना राहील कारण दोन्ही टीम फायनल पाठीमागच्या वर्षी खेळलेल्या आहेत. आणि हा पहिलाच बॉल उंच आकाशामध्ये. दोन क्षेत्ररक्षक दोघांमध्ये हा चेंडू. पहिल्या बॉलवरती मोठ्या फटक्यासाठी आपण पाहतो प्रयत्न केला होता. इकडे चुका करायला संधी नसणार आहे. आणि विशेष म्हणजे सुपा वॉरियर्सला पाठीमागच्या वर्षी साहेब 11 पराभूत केलाय फायनलमध्ये. त्यामुळं यावर्षी काय राहणार आहे या स्पर्धेची कहाणी. पुन्हा एकदा मानाचा सन्मानाचा करंडक घेण्यासाठी 6 टीमला मागे टाकत या 2 टीम फायनल पर्यंत पोहोचलेल्या आहेत. एक टीम क्वालिफायर 1 जिंकून आली, एक टीम एलिमिनेटर जिंकून आली, क्वालिफायर 2 सुद्धा जिंकून आली. त्यामुळं मोठा प्रवास राहिलाय. बॉल यावेळेस पुन्हा एकदा फुल लेनचा चेंडू. क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूच्या पाठीमागे बॉल लाईनच्या अगदी जवळ तो बॉल थांबवण्याचा प्रयत्न तिथे होणार आहे. आणि तो चेंडू आपण पाहाल त्यांनी सीमारेषेच्या आतमध्ये ठेवलाय सुद्धा. पॉवर प्लेचं पहिल्या क्रमांकाचं षटक आहे. आतापर्यंत धावसंख्या 2 चेंडूमध्ये 4 आहे. 2 चेंडू टाकून झाले. 2 चेंडूमध्ये 4 धावा आपल्याला आतमध्ये बघायला मिळणार आहेत. पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन्स आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा फायदा कसा घेतला जाईल. सुपा वॉरियर्सची बॉलिंग अटॅक मात्र मजबूत आहे. कारण संजय निकाळच्या बरोबर जमीर तांबोलीला पुढे येताना आपण बघणार आहोत. त्यामुळे बघायचं ही 4 षटकं. हो यावेळेस पुन्हा एकदा चेंडू तुम्ही बघाल. अचूक लाईन अँड लेंथ अचूक टप्प्यावरती चेंडू आहे. डॅनी आला होता आपण पाहतोय. डॅनी एपी आहेत सगळ्यांकडे जा, त्यांच्याकडे नका जाओ असा डॅनी आहे. डॅनी तुम्हाला मैदानावरती बघायला मिळेल. एपी आहेत सलीम शेख साहेब हे जाणून घ्या. डॅनी जिकडे आहेत तिकडे गाडी येईल. आणि सध्या ते खेळाडू आहेत. डॅनीने सुद्धा दहशत घेतली. आता तो डॅनी आपण पाहतो पुन्हा एकदा. मात्र बॉल बघा संजय निकाळजे यांचा काय होता लाईन लेंथ वरती. हो यावेळेस मोठा एज आहे. मात्र तो बॉल पकडता आलेला नाही. पकडता आलाय. हे बघा फायनल साठी तुम्ही आलेला मानाचा सन्मानाचा करंडक घेण्यासाठी एकदा काही अंतर तुम्ही दूर आहात. ये समझौता नहीं होना चाहिए. काबिलियत पर शक मत करना. लोग हमें हराने के लिए कोशिश नहीं साजिश करते हैं और विरासत में नहीं चाहिए. हमारी कहानी हम खुद बनाएंगे. अशा 2 टीम आहेत ज्यांची कहाणी पाठीमागच्या वर्षी सुद्धा बघायला मिळाली होती. ज्या फायनल खेळल्या होत्या या वर्षी सुद्धा आपण पाहतो फायनलसाठी त्या पात्र आहेत. संजय निकाळजेंनी आतापर्यंत केलेली गोलंदाजी तुम्ही बघा किती सटीक लाईन लेंथ वरती आहे. त्या जागा जास्त उपलब्ध करू दिल्या नाहीत किंवा मोठे फटके खेळण्यासाठीच्या संधीच त्यांनी समोर दिलेल्या नाहीत. कुमार शेठ चांदगुडे इथे उपस्थित होत आहेत. त्यांचंही आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. एक धाव चुका टीम. या चुका तुम्हाला महागड्या साबित ठरू शकतील. धावपलकेवरती जाऊ. पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना धावपलक दाखवतोय तो 7 धावा. 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावपलकेवरती संजय निकाळजे. सुपे प्रीमियर लीग आणि या भागातील आपण पाहतो या गावातील असणारा टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीतला एक मोठा सुपरस्टार आहे. या खेळाडूच्या नावावरती असंख्य रेकॉर्ड्स आहेत.
आणि मोस्ट वर्सॅटिलिटी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा किताब आपल्याकडे ठेवणारा. हो 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 फसवलंय अक्षय चांदगुडेला आणि झेल सुटलाय. झेल तुम्ही सोडलाय कोणाचा, जो या स्पर्धेतला सगळ्यात महागडा खेळाडू आहे. या स्पर्धेतला सगळ्यात महागड्या खेळाडूचा झेल तुम्ही सोडलाय टीम. आणि सगळ्यात मोठी ही चूक आपण पाहतो आतमध्ये झालेली आहे. एक षटक आपण पाहतो आतमध्ये टाकून पूर्ण झालेला आहे. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती धावा आपण पाहतो आतमध्ये 8 धावा. 8 ऑन बोर्ड 8 धावा धावपलकीवरती. पहिल्या षटकामध्ये झालेल्या चुका आपण पाहतो. आता या चुकांचा किती फटका येणाऱ्या काळामध्ये बसणार आहे. चला टीम थोडंसं लवकर मॅच सुरू करा. बॅड लाईटचा अपील होणार नाही याची काळजी घ्या. थोडंसं स्पीडअप करा. 8 धावा धावपलकीवरती. झेल सुटलाय. जमीर तांबोळी षटक क्रमांक 2 ला सुरुवात करतील. अक्षय पुरे. पहिला चेंडू अक्षयचा आणि बॅटनं आपण पाहतो हा बॉल. क्षेत्ररक्षक तिथे. पुन्हा एकदा एक चांगलं कलेक्शन बघायला मिळालंय मिड विकेट मध्ये. एकच सिंगल धावेल. प्रेशर दिसणार आहे. अ गुड मॅच वी विल बिटवीन दिस टू टीम. धावसंख्येला आतापर्यंत पाहाल अजूनही मोठा फटका खेळू दिला नाही, कारण एक समान ताकद ठेवणाऱ्या दोन मोठ्या तगड्या फौजांची ही बॅटल आहे. हा बॉल यावेळेस पुन्हा एका मोठ्या फटक्याचा शोध. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि पुन्हा एकदा झेल सुटलाय. चुका इतक्याही करू नका टीम की तुमच्याकडे पश्चाताप करण्याची वेळ सुद्धा तुमच्याकडे राहणार नाही. फायनल मध्ये सुपर वॉरियर्सनं दोन्ही फलंदाजांना जीवनदान दिलेले आहेत आणि हा दुसरा शेख साहेबांचा झेल तुम्ही सोडून दिलाय. याचा मोठा फटका टीम तुम्हाला बसायला वेळ लागणार नाही. जीवनदान टीमला प्राप्त आहेत. बॉल यावेळेस जमीर तांबोळे यांचा आपण पाहतो हा चेंडू. मुख्य पंचांचा कॉल बघायचं या चेंडूवरती पुढे काय असणार आहे. मॅच आपण पाहतो मोठी. फायनलचा आपण पाहतो हा महाराणा संग्राम आहे. सुपे प्रीमियर लीग टेनिस बॉल इंडस्ट्रीमध्ये आपण पाहतो एक मानाची, अभिमानाची आणि बारामती तालुक्यातील असणारी एक मोठी प्रीमियर लीग तुम्हाला बघायला मिळते. दोन पंच समोर एकत्र आहेत आणि दोन पंचांच्या डिसिजन मधून बघायचं कोणता निर्णय फायनल केला जाणार आहे. एका धावेचं महत्व मात्र या मॅच मध्ये मोठं आहे. विजयी टीमला 41,000 रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. मोठ्या व्यासपीठावरती आज तुम्हाला तुमच्या कलागुणांना दाखवण्याची, प्रतिभा सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देणारे आयोजक आहेत आणि असे आयोजक या स्पर्धेसाठी काम करतायत. व्हाईट बॉलचा कॉल पंचाने सांगितलेला आहे. स्क्वेअर बॉलचा कॉल. एका अतिरिक्त धाव्याने धावपलकीवरती धावा आहेत त्या 11 धावा. 11 ऑन बोर्ड. 11 धावा धावपलकीवरती. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं. फुल टॉस बॉल आणि हा बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटक क्रमांक इथे आपण पाहाल पहिल्या षटकामध्ये तुम्हाला मिळाले असते, मात्र ते संधीच तुम्ही हातातून सोडून दिलेले आहेत. इथून पुढे ज्याही धावा आता हे फलंदाज गोळा करतील त्या गोष्टींची नुकसान भरपाई तुम्हाला करून द्यावी लागणार आहे. मिडविकेट मध्ये पुन्हा एकदा फेक जाते, तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होईल. 2 धावा तिथे आपल्याला बघायला मिळतील. या 2 धावेच्या मदतीने धावपलकीवरती नजर टाकू. धाव संख्या आहे ती 19 धावा. दुसरं षटक आहे. दुसऱ्या क्रमांकाचं षटक. 19 धावा धावपलकीवरती आतापर्यंत. बॅटिंग टीमचा DRS आहे
चेक करायचं आहे का वन बाउन्स? ठीक आहे, तिसऱ्या पंचांकडून चेक केलं जाणार आहे. वन बाउन्स आहे की नाही. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलेला आहे. एक बाउन्सचा कॉल पंचांनी दिलेला आहे. धावपलक 19. धावा धावपलकेवरती आहेत. एक बाउन्सचा कॉल आपण पाहतो पंचांनी दिलेला आहे. पुन्हा एकदा जमीर बॉल, यावेळेस कव्हर कव्हर. जमीर स्वतः तिकडे धावला होता. चेंडू घेण्यासाठी आपण पाहतो या ठिकाणी मोठी 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 कसरत केली जाते. संघर्ष, हार्डर द स्ट्रगल ग्रेटर द विक्ट्री. या मॅच मध्ये तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने कोणतीही गोष्ट मिळणार नाही आणि जे सहज सोप्या पद्धतीने मिळतं ते जास्त वेळ टिकत नाही. 20 धावा आहेत. दुसरं षटक, दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 20 धावा धावपलकेवरती उत्कंठावर्धक मॅच आहे. पाठीमागच्या पर्वामध्ये फायनल खेळणाऱ्या पुन्हा दोन टीम पुढे एकमेकांच्या समोर येऊन उभ्या राहिलेल्या आहेत. यावेळेस डगआउट कॉर्ड थोडंसं चेंज आहे, काही चेंजेस आहेत, मात्र मॅच मोठी आहे. जमीर बॉल, पुन्हा एक चांगला साऊंड क्रिएट केला होता बॅटनं. क्षेत्ररक्षक पाठीमागे. एक धाव तिथे येईल. एका सिंगल धावेच्या मदतीनं जायचं आपण धावपलकेवरती. पहिल्या षटकामध्ये काही ज्या घटना घडल्या त्या समोर आपण पाहतो सुपर वॉरियर्सला इथून पुढे किती जास्त धोकादायक राहतील या गोष्टीचा विचार महत्वाचा. 2 ओव्हर संपलेल्या आहेत आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावपलकेवरती आहेत. 21 धावा धावपलकेवरती. 2 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे. 21 धावा या धावपलकेवरती पुढे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. तिसरा क्रमांक जो षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती कोणाच्या हातावरती चेंडू ठेवला जाणार आहे हा मुद्दा महत्वाचा आहे. कारण आता इथून पुढे खेळ अजूनही दोघांकडे सुद्धा बराबरीचा आहे. संजय निकाळजे. षटक क्रमांक 3 साठी आपण आता पुढे येतोय. पुन्हा एकदा संजय निकाळजेंच्या हातावरती चेंडू आहे. हा बॉल यावेळेस मात्र स्वागत केलाय आणि बॉल मारलाय सीमारेषा पार. पहिल्या षटकामध्ये मोठी पकड तयार करणारे आपण पाहतो खेळाडू. या षटकाची सुरुवात मात्र आपण पाहतो एका मोठ्या षटकारा बरोबर. या षटकारानं 27 धावा 27 ऑन बोर्ड. 27 धावा धावपलकेवरती आहेत. बाहेर घ्या त्यांना, आयोजकांना विनंती आहे बाहेर घ्यायचे, आतमध्ये गेलेत ते. 27 धावा धावपलकेवरती. 27 चा आकडा आपण पाहतो धावपलकेवरती. पुन्हा एकदा संजय. बॉल यावेळेस फॉलो थ्रो मध्ये आपण पाहतो चेंडू. एकदा सलीम शेख साहेबांचा हल्ला आहे आणि बॉल सीमारेषा बाहेर आहे.
या षटकामध्ये दोन षटकार. सलीम शेख साहेब पुन्हा एकदा आपल्या टीमला माघारी आणण्याचं काम. किती धोकादायक असू शकतात जीवनदान टीम, किती धोकादायक ही जीवनदान असू शकतात. ओ हो हो, यावेळेस आपण पाहतो मोठा अपील आहे. जीवनदानाची नुकसान आपण पाहतो. आता पुढे जमीर थांबो एस्टनच्या पाठीमागे मोठं अपील आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून पुढे बघायला मिळालं होतं. धावपलकीवरती धावा आहेत त्या अरे बॅटनं खेळण्याच्या प्रयत्नात व्यवस्थित बॅटवरती आले. 9चा चेंडू 33 धावा आहेत. 33 धावा धावपलकीवरती आहेत. 33 धावा धावपलकीवरती पुढे. 33 धावांचा आकडा धावपलकीवरती. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू असताना संजय निकाळच्या वरती झालेलं मोठं आक्रमण आहे आणि पहिलं षटक उत्तमपणे हाताळणारा खेळाडू. 33 धावा धावपलकीवरती. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती उभे. ओ हो हो, पुन्हा एकदा यावेळेस मात्र गोलंदाज हवे होताना संजय निकाळचे. 33 धावा धावपलकीवरती आपल्याला आतमध्ये बघायला मिळणार आहेत. 33 ऑन बोर्ड. 3 षटक समोर टाकून पूर्ण झालेले आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावपलकीवरती पुढे आहे. 33 धावा ऑन बोर्ड वरती. ड्रिंक्स ब्रेक होईल. 3 षटक समोर टाकून झालेले आहेत. 33चा आकडा पूर्ण आहे. मोठा हादरा आपण पाहतो पुढे असणार आहे. हा चेंडू आपण पाहतो उंच आकाशामध्ये. तेहतीस धावांवरती 33 धावा आपण पाहतो धावपलकीवरती. पहिला खेळाडू बाद होताना दिसलाय जमीर ट्रॅक वरती. ओ हो हो, पहिला बॉल स्क्वेअर लेग मागे आणि हा चेंडू आपण पाहतो
लाईन वरती आपण पाहतो समोर तो चेंडू थांबवण्याचं काम तिकडे केलेलं आहे. धावपलकेवरती जायचं आम्हाला. षटक क्रमांक 4 समोर सुरू झालेला आहे आणि 4थ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो पुढे सुरू असताना 35 धावांचा आकडा. 35 धावांचा आकडा धावपलकेवरती आहे. 35 ऑन बोर्ड. 35 धावा. मोठी मॅच. जमीर हो पुन्हा एकदा वाऱ्याच्या वेगात ती बॅट फिरली होती. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही होत आहे. एक जीवनदान अक्षय चांदगुडेला आपण बघितलं होतं या मॅच मध्ये, मात्र त्याचा पुन्हा एकदा एक चांगला झेल तिकडे बघायला मिळाला. धावांचं टार्गेट समोर सेट करायचं आहे. फायनल खेळत आहे टीम. मानाचा सन्मानाचा करंडक उचलण्यासाठीची लढाई आहे. लढाई दोघांची सुद्धा, लढण्याचा इतिहास दोघांचा सुद्धा पहिल्या पर्वातला मोठा आहे, या पर्वातला सुद्धा मोठा आहे. लढण्याचा इतिहास आमचा मोठा राहिलाय. बॉल आडव्या बॅटनं चेंडू स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू आपण पाहतो पुढे. चारण तिथे येतील या चौकारानं धावपलक्यावरती 39 धावांचा आकडा हा धावपलक्यावरती बघायला मिळेल. 39 धावांचा आकडा धावपलक्यावरती. षटक क्रमांक 4चा खेळ आहे. 39 धावांचा आपण पाहतो आता इथे खेळ. पुन्हा एकदा हा चेंडू राईट हँड बॅटर ऑन स्ट्राइक इन जमीर. हा चेंडू समोर पंचांनी व्हाईट बॉलचा कॉल समोर सांगितलेला आहे. एक अतिरिक्त धाव. एका अतिरिक्त धावेच्या बरोबरीत आता धावपलक समोर येणार तो 40 धावा. 4थं षटक आहे. 4थ्या क्रमांकाचं षटक सुरू असताना 40 धावांचा आकडा आपल्याला धावपलक्यावरती बघायला मिळतोय. जमीर तांबोळे त्याचा स्पेल, त्याचा कोठा या षटकाबरोबरीत तो पूर्ण करणार आहे आणि तोच खेळाडू आपण पाहतो पुन्हा एकदा ट्रॅक वरती. हो पुन्हा आपण पाहतो यावेळेस स्विंग अँड मिस ठिकाणी. वॉरियर्स, सुपर वॉरियर्स. 40 धावा. 40 धावांचा आकडा आहे. प्रत्येक चेंडू टीम महत्वाचा राहणार आहे, कारण या मॅचला लक्षात घ्या मोठा खडतर प्रवास करून तुम्ही इथपर्यंत पोहोचलेलात. आता इथून मागे जात असताना अर्थात रिकाम्या हाती तर जायचं नाही, तर चॅम्पियन होण्याचं स्वप्न आहे. समझौता नहीं होना चाहिए दूसरे स्थान पर. फर्स्ट स्लिप मध्ये हा चेंडू. एक सिंगल तिकडे आले. एका सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक 4ला आपण बघत होतो पुढे. 41 धावा धावपलक्यावरती आहेत. 41 ऑन बोर्ड. 41 धावा धावपलक्यावरती. 4 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती 41 धावांचा खेळ समोर आतापर्यंत दिसतोय. डेथ ओव्हरसाठी आपल्याला पुढे जायचं. शेवटच्या 12 चेंडू मॅच मधले पहिल्या इनिंग मधील शिल्लक आहेत. 5व्या क्रमांकाचं षटक सुनील जमीर सरांना बॉलिंग मार्क वरती 5वं क्रमांकाचं षटक टाकण्याची जबाबदारी आता देण्यात येते. क्रीडा विविध प्रकारचे खेळ मानवाचे जीवन प्रकारचे एक अविभाज्य घटक तुम्ही बघितलेत. पुरातन काळापासून तुम्ही बघा ऑलिम्पिक्स, रथस्पर्धा, कुस्ती, तलवार, युद्ध, धावणं अशा क्रीडा प्रकारच्या स्पर्धा मानवी इतिहासाला ज्ञान देत आलेल्या आहेत आणि गेल्या काही वर्षात ज्या खेळानं प्रचंड लोकप्रियता गमावली असा हा क्रिकेटचा खेळ आतमध्ये आहे. 41 धावा धावपलक्यावरती. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 5वं षटक सुरू झालेलं आहे. 5व्या क्रमांकाचं षटक. पहिला बॉल आपण पाहतो. अचूक लाईन अँड लेंथ, अचूक टप्प्यावरती आपल्याला बघायला मिळालाय. अविनाश चांदगुडे 3 नंबरवरती बॅटिंगसाठी संघ मालकांबरोबरीत उभा असणारा खेळाडू आहे. 5वं षटक आहे. यानंतर एकच षटक टीम तुमच्यासाठी शिल्लक राहणार आहे. त्यामुळे हा खेळ आता डेथ ओव्हरचा महत्वाचा आहे. बॉल पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुढे असणार आहे. एका धावेनं महत्व, अर्थात एका धावेचं महत्व सुद्धा मोठं आहे. बारिश की बूंदे भले ही छोटी हो, लेग बाइस, लेकिन उनका लगातार बरसना बड़ी नदियों का कारण बन जाता है.
मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें तो गलत बात है. जमीर सर ट्रॅक वरती बॉल यावेळेस थोडासा शरीरापासून दूर वरती हा चेंडू ठेवण्याच्या प्रयत्नात आपण पाहाल पुढे, आणि तो चेंडू आपण पाहतो मुख्य पंचांच्या माध्यमातून. त्यांचा एक अनोखा इशारा आहे हा, आणि हा सांगितला जातोय वाईड वाईड बॉल. वाईड बॉलचा कॉल. 43 धावा धावपलकीवरती. 5व्या क्रमांकाचं षटक आहे. 43 धावा धावपलकीवरती ऑन बोर्ड वरती आपल्याला शो होताना दिसत आहेत. अलवा बॅटनं चेंडू, बॅटचा टॉप एज घेणारा चेंडू, आणि बॉल निघालाय सरळ फाईन लेग मध्ये. कव्हर केलाय चेंडू. चेंडू तिथे कव्हर करण्याचं काम केलंय. तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा त्यातील बघायचंय. मुख्य पंचांनी कळवले एक शॉट आहे, म्हणजे एकच धाव आताच्या चेंडूवरती असणार आहे. ती म्हणजे 44 धावा. आता ती धावेन बरोबर आहेत. 44 धावा धावपलक दाखवतोय. 44 ऑन बोर्ड. 44 धावा धावपलकीवरती 5व्या षटकाचा खेळ सुरू असताना आजच्या दिवसातील या प्रीमियर लीग या पर्वातील आपण पाहतो शेवटची अंतिमची मॅच आहे. हा मेगा फायनल आपण पाहतो मैदानावरती सुरू आहे. मानाचा सन्मानाचा करंडक सन्मान करणारी टुर्नामेंट तुमच्यातील असणाऱ्या उपजीवित कलागुणांची. चला सुरू करा. मॅच सुरू ठेवा. चव्वेचाळीस धावा धावपलकीवरती आहेत. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 चेंडू आपण पाहतो आतापर्यंत या षटकातले, आणि 44 धावा. 5.3 षटकांचा खेळ टाकून झालाय. 4.3. ओ हो 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 हो. पुन्हा एकदा जमीर सरांचं कमबॅक यावर मधून. 4था चेंडू या षटकातला, आणि तो सुद्धा आपण पाहतो लाईन लेंथ वरती. सुरुवातीला येणाऱ्या धावांचा आपण पाहतो मोठा सिलसिला रोखलाय. धावांवरती लगाम लावण्याचं काम केलंय. त्यानंतर मात्र पाल गोलंदाजांनी जास्त धावा दिल्या नाहीत. आता चेंडू समोर मिड विकेट आहे. मिड विकेट मागे उभा करून ठेवलेला आहे. पुन्हा एकदा तिथे एक चांगलं कलेक्शन बघायला मिळत आहे. एकच धाव त्या चेंडूवरती प्राप्त होईल. 5वं षटक समाप्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे, आणि 45 धावांचा आकडा धावपलकीवरती आतापर्यंत साहेब 11 आपण बनवलेला आहे. 45 धावा. सुपर वॉरियर्स बनाम साहेब 11. हा बॉल यावेळेस मोठ्या फटक्याचा शोध, आणि क्षेत्ररक्षक मागे उभे आहेत. अविनाश चांदगुडे. अविनाश चांदगुडे यांचा खेळ थांबवलाय. पंचेचाळीस धावा धावपलकीवरती. या आधीचं षटक आपण पाहतो धावा देऊन गेलाय ते फक्त 4 धावांचं षटक या आधीचं. म्हणजे तुम्ही बघू शकता की त्या षटकाचा परिणाम ह्या मॅच मध्ये किती मोठा दिसणार आहे. शेवटचे 6 चेंडू. 5 ओव्हरचा खेळ टाकून झालाय, आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 45 धावा धावपलकीवरती आहेत. शेवटचे 6 चेंडू. लेफ्ट हँड बॉलर आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. खेळ फायटिंग टोटल पर्यंत जाण्याचं राहील. आता सुरुवातीच्या तुलनेत आपण बघितलं, सुरुवातीला धावा षटक क्रमांक 3 मध्ये थोडासा अटॅक केला होता, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाल टीमनं कमबॅक केलाय. चला टीम चालू करा मॅच. शेवटचे 6 चेंडू पहिल्या इनिंग मधले. 45 धावा धावपलकीवरती. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर रेडी आहेत.
पुन्हा एकदा सलीम साहेब. ओ हो पहिला बॉल पहिल्या चेंडूवरती एक मोठी भूमिका होती की हा बॉल सीमारेषेच्या बाहेर टाकायचा, मात्र स्विंग अँड मिस ठिकाणी टप्पा पडल्यानंतर चेंडू सहशिक्षकाच्या हातावरती जाऊन थांबला. डॉट बॉलची सांगता तिकडे बघायला मिळणार आहे. जिंदगी खेलती भी उससे क्या साथ है, जो खिलाड़ी बेहतरीन होता है. बीच मैदान सीना तान, दो बढ़िया टीम, एक मोठा मैच, शेवटच्या षटकामधली किफायतशीर गोलंदाजी. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत आणि 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा या षटकामधली कहाणी. हो पुन्हा एक चेंडू जो समोर तुम्हाला आतमध्ये बघायला मिळेल. प्रतिस्पर्ध्याला अक्षरशः खिंडीमध्ये रोखून ठेवण्याचं काम केलं. ओयूटीचा कॉल पंचांनी देऊन टाकलाय. धावफलक मात्र तुम्ही बघताय 47 वरती स्थिर उभा आहे. 47 धावांवरती हा धावफलक आहे. सत्तेचाळीस धावांवरती मोठा धक्का आपण पाहतो टीम. या आधीचं षटक आणि ज्या षटकामध्ये धावा येतात किंवा फलंदाज मोठ्या धावा संख्येसाठी प्रयत्न करतात, 30 षटकं मात्र अप्रतिम हाताळली. या आधीच्या षटकामध्ये तुम्ही बघितलं होत्या फक्त 4 धावा, तर या षटकामध्ये सुद्धा तुम्ही बघा लाईन लेंथ अप्रतिम आहे आणि 47 धावांचा धावफलक, हा धावफलक समोर दिसतोय. 47 धावा आपण पाहतो धावफलकेवरती. लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतो पुढे आलेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा आपण पाहतो हा चेंडू अप्रतिमच आहे. पुन्हा एकदा अचूक लाईन लेंथ, अचूक टप्प्यावरती आपण पाहतो बॉल आहे. एकच चेंडू फक्त शिल्लक राहिलाय. पहिली इनिंग मधला फक्त एक चेंडू आपण पाहतो समोर शिल्लक आहे आणि 47 धावा या धावफलकेवरती आतापर्यंत प्रतिस्पर्ध्याला रोखून टाकलंय टीम सुपर वॉरियर्सनं. धावांवरतीची मात्र मोठी लगाम आपण पाहतो या मॅच मध्ये. लेफ्ट हँड बॅटर, हो पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू अचूक लाईन लेंथ वरती. काय मॅच आहे, काय बॉलिंग आहे. षटक क्रमांक संपलंय 6 आणि 47 धावा. दुसरं लावा की. हा करा डॅनी हॅलो
डॅनी 5 मिनिटं गॅप आहे, इनिंग्स ब्रेक आहे. चला डान्स दाखवायचा सगळा. युवा उद्योजक आणि आमचे मार्गदर्शक शंकर भाऊ चांदगुडे यांच्याकडून 201 रुपये. सुपा माजी सरपंच सुपा ग्रामपंचायत अनिल शेडिवळे यांच्याकडून 201 रुपये. स्टेजवर यायचंय. एक डान्स नृत्य कला तुम्ही सादर करायची डॅनी एक इनिंग मध्ये. जमीर तांबोळी तुम्हाला सांगणे 10 मिनिटाचा ब्रेक आहे, इनिंग्स ब्रेक. साहेब 10 मिनिटाचा इनिंग ब्रेक आहे. त्यानंतर डॅनीची तुम्हाला कला पाहायला भेटेल. उशी सर ओव्हर टू यू. सेट केलंय ते 48 धावांचं. 48 धावा विजयासाठी. करायची आहे. ना तो अपन के जैसे ही जीना, गाड़ी बंगला नहीं ना सही बैंक बैलेंस. डॅनी आपलं जे बक्षीस आहे ना ते बक्षीस घेण्यासाठी या इथे. अपड़ी पोड़ 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 अस्ती पोड़ कन्नाले, इपड़ी पोड़ 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 कैयाले. राजूभाई बागवान यांच्याकडून 200 रुपये रोख लगेच द्यायचे. राजूभाई रमाकांत काळकेरे यांच्याकडून 101 रुपये. प्रकाश शेठ काळकेरे 101 रुपये. डॅनी इकडे, डॅनी इकडे पुढे इकडे या. लावा लावा. प्रकाश शेठ काळकेरे तिथं पुढं. ओके.
से हूँ होश में आ रहा मैदानावरती आता सुरू होणार आहे. प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचं पारितोषिक. सोहेलभाई काझे आणि इरफानभाई तांबोळी यांकडून आपण पाहतो हे बक्षीस आलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी ते बक्षिसाची घोषणा आहे. 48 धावा, 36 चेंडूमध्ये 48 धावांची मॅच आहे. पहिल्या दोन सलामीचे जे खेळाडू आहेत समोर आपण पाहाल धावाची सुरुवात आहे आणि पहिलाच बॉल स्क्वेअर लेग मध्ये खेळलेला आहे. बाबू डॅनी आपल्याकडे भरपूर वेळ आहे. तुझा वेळ घेऊन जरा प्रेक्षकांना खुश कर. तू बारामती एवढं लावून प्रवास करून कशाला आणलंय तुला? अडव्या बॅटनं खेळलेला चेंडू आहे. पहिलं षटक आहे. पहिल्या षटकाचा खेळ पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आहे आणि खेळाची सुरुवात आपण पाहतो मैदानावरती सुरू झालेली. 48 मधल्या 5 झालेल्या आहेत. 5 धावा. बॉल पुन्हा एकदा अडव्या बॅटनं तो चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात गेले होते. तो बॉल मात्र बॅटवरती मिळेल होत नाहीये. गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे कारण आता कमी धावपलक्यामध्ये ऑलरेडी टीम तुम्ही लढताय आणि मोठ्या फटक्यांशी त्या मॅच मधलं ही उत्सुकता आहे ती कमी करून टाकणारी बॅटिंग आपल्याला बघायला मिळू शकते. डॅनी समोर येईल, कुठपर्यंत चालतो हेच बघायचं आहे. व्हाईट बॉलचा कॉल मुख्य पंचांकडून. एका अतिरिक्त धाब्याने धावपलक्यावरती 6 आकडा 6 ऑन पूट. 6 धावा धावपलक्यावरती राईट हँड बॅटर. बॉल यावेळेस बॅटच्या आतली काढ. एक धाव सेव्ह करण्यासाठी टीम जीवाच्या आकांतानंच तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर तरी कोणाला भेटला ज्याला स्वतःभोवती एकरूपता साधता आली त्याला, आणि तुम्हाला स्वतःभोवती एकरूपता साधता येण्याचं काम करायचं आहे. लक्षात घ्या, परमेश्वर प्रत्येकाला हिरो बनण्याची संधी देतो. सोप्या शब्दात त्याला आज असं म्हणतात. तो तुमच्याकडे अजूनही आहे. सुपा वॉरियर्स. जमीर हा बॉल यावेळेस डाऊन द ग्राउंड आपण पाहतो. हा फटका आहे. शतरक्षक समोर. पुन्हा एकदा एक चांगलं कलेक्शन तिथे बघायला मिळेल. 1 धाव येईल. एका धावेनं धावपलक्यावरती 48 धावांचा आकडा आहे. 48 धावा धावपलक्यावरती आहेत. 48 धावांचा आकडा धावपलक दाखवतोय. पुन्हा एकदा राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक इन. बक्षीस मोठी आहेत. बॉल स्क्वेअर लेग मध्ये फटका आणि झेल सुटलाय. अशा गोष्टी पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळाल्या होत्या. इथे सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय की एक मोठा झेल तुम्ही हातातून सोडून दिलेला आहे. एक धाव आली. पहिल्या षटकाचा खेळ समोर टाकून झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती एकूण 9 धावा. 48 मधल्या 9 आलेत.
पहिल्या षटकाचा खेळ. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल आणि दुसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती आणलं येतात स्वतः संघ मालक सलीम शेख. एक मॅच जी मोमेंटम इतिहास बनवण्याची ताकद ठेवते असा हा खेळ समोर आहे. बॉल आडव्या बॅटनं खेळलेला चेंडू. बॉल सरळ आपण पाहतो सीमारेषेच्या दिशेने. चारण तिथे येतील या चौकारानं धावपलकीवरती खेळ पुढे आलाय. 13 वरती 13 धावा धावपलकीवरती. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. पहिला चेंडू चौकार. ओ हो पुन्हा एकदा बॅट एज होते. तोही बॉल आपण पाहतो हातातून थोडासा तिकडे खाली पडताना दिसलेला आहे. कमी धावपलकीमध्ये टीम या चुका आपल्याकडनं अपेक्षित नक्कीच नाही आहेत. कारण मॅच आपण पाहतो पुढे खेळ कमी धावपलकीचा आहे आणि अशा चुका बॅकफूटवरती घेऊन जातील. बॉल यावेळेसही लाईन लेंथ आपण पाहतो पुढे चांगली आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये एक वेगळं समीकरण तयार करेल. 48चा प्रवास घेऊन उतरणारी टीम 13 वरती आहे. 13 धावा धावपलकीवरती. पुन्हा एकदा राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक इन. हो फुल ऑन लाईन. धाव घेण्याच्या प्रयत्नात जमीर तांबोळे डेंजर एंड आणि स्क्वेअर लेग पंचांनी ओयूटीचा कॉल दिलेला आहे आणि मोठी गडबड. ज्या विकेटचा शोध होता टीमला ती विकेट मिळाली. धावबाद होतील जमीर तांबोळी. धावबाद होणारा खेळाडू हा साधा सुद्धा मामूली खेळाडू नव्हता. तो संघाचा कॅप्टन होता. असा जमीर आपण पाहतो या मॅच मध्ये धावबाद होऊन आता माघारी आलाय. तर त्या खेळाडूची जागा भरून काढण्यासाठी संजय निकाळजे ॲडव्होकेट बागवान यांकडून प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचं बक्षीस. हे दुसरं षटक आहे जे समाप्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. कमी धावपलकीचे हॅलो 17 धावा धावपलकीवरती आहेत. 17 धावांचा आकडा धावपलकीवरती. चूक थोडीशी तिकडे आतमध्ये बघायला मिळाली आणि 2 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. विजयाचं कॅल्क्युलेशन 24 चेंडू 33 धावा 31 धावा.
24 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता आता खेळात आहे. 24 चेंडू मध्ये 31. आपल्या स्पर्धेला मॅन ऑफ द त्या ट्रॉफी दिल्या ह्यांच्या कशाच्या मुख्य ट्रॉफी प्रवीणदादा चांदगुडे यांचं स्वागत करा. आपल्या स्पर्धेसाठी 1 ते 4 क्रमांकाच्या बक्षिसाच्या ट्रॉफी स्पॉन्सर करणारे सन्माननीय प्रवीणदादा चांदगुडे यांचं आपण पाहतो इथे आगमन झालेलं आहे. स्टार प्लस एलिव्हेटरचे मालक घ्या. DRS घेतलाय, चेक करा. पंचांचा कॉल आहे, अंपायर्स कॉल आहे. व्हाईट बॉल आहे की नाही हे तिसऱ्या पंचांकडून चेक केलं जाणार आहे. तिसऱ्या पंचांचं डिसिजन आता बघायचं की या चेंडूवरती काय असणार आहे. कारण एका धावेचं महत्व बघता आता या मॅच मध्ये चुरस जर ठेवायची असेल तर प्रत्येक निर्धाव चेंडू फिल्डिंग टीम करणं आवश्यक आहे. जमीर तांबोळी बाद झालाय. मॅन ऑफ द मॅच सौजन्य आपल्या स्पर्धेसाठी श्री रवींद्र आबा पानसरे. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी, फेअर कॉल आहे. सन्मान श्री रवींद्र आबा पानसरे, श्री मोरिया ट्रेडर्स सुपा यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी सुपे प्रीमियर लीग साठी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठीची ट्रॉफी आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केली होती. त्यांचंही आम्ही आयोजकांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. विजयाचं कॅल्क्युलेशन तुम्ही बघा. यानंतर 3 षटकं पुढे आपल्याला बघायला मिळतील. कमी धावपलकेचे सामने सुद्धा अनेक वेळा एक वेगळं सौंदर्य प्राप्त करतात. या मॅच ची कहाणी राहील का? उडवलाय बॉल आणि बॉल टाकलाय आउट ऑफ द पार्क. खेळ बदलून गेलेला आहे. 101 रुपयांचं बक्षीस आपण पाहतो या षटकारासाठी. तर धावपलक्यावरती पूर्ण झालाय तो 23 आकडा. 23 धावा धावपलक्यावरती. पुन्हा एकदा फुल लाईनचा चेंडू आपण पाहिला होता, त्यावरती प्रॉपर टायमिंग. हो यावेळेस हा चेंडू मात्र आपण पाहतो थोडीशी बॅटच्या आतली कड आणि सहज स्टंपवरती चेंडू जाऊन आदळतोय. दुसरा धक्का टीम सुपर वॉरियर्स. आहेत हॉटेल जय मल्हार उद्योग समूहाचे सर्व जय मल्हार उद्योग समूह महाराष्ट्र राज्याचे विद्यमान अध्यक्ष दादासाहेब चोरमले यांकडून 501 रुपयांचं पारितोषिक समालोचकांसाठी त्यांनी दिलेलं आहे. दादा आपल्या बरोबरीत उपस्थित आहेत आणि आज त्यांचा एक वेगळा कॉस्ट्युम आहे. ओव्हरसाइज टी शर्ट आहे. 25 बनवायच्यात. अजून किती चेंडू शिल्लक राहिलेत? शांताराम चांदगुडे सदस्य दंडवाडी यांचं इथे आपण पाहतो आगमन होत आहे. त्यांनाही विनंती करतो आम्ही की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. विजयाचं कॅल्क्युलेशन किती चेंडू मध्ये किती धाव्यांची आवश्यकता आहे? 21 चेंडू आणि बनवायच्या त्या 25 धावा. 21 चेंडू मध्ये 25 धाव्यांची आवश्यकता. आता सामना जिंकण्यासाठी आपण खेळ बघाल. 21 चेंडू मध्ये 25 धावांचा खेळ. हा बॉल आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक मागे उभा करून ठेवलाय आणि या बरोबरीत 20 चेंडूंचा खेळ आता शिल्लक राहील आणि 20 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 25 धावा. 20 चेंडू मध्ये 25 धाव्यांची आवश्यकता मॅच मध्ये शिल्लक राहिली आहे. हाय व्होल्टेज सामना आहे. सामना आपण पाहतो जितका सोपा असेल तितका सोपा नसणारच आहे. ज्या टीमना आपण पाहतो इथून पाठीमागे आपण पाहाल पाठीमागच्या वर्षी त्या 2 फायनल खेळलेल्या आहेत आणि या वर्षी पुन्हा या 2 टीम फायनल साठी पात्र ठरलेल्या आहेत. 2 तगड्या फौज आहेत. लढण्याचा इतिहास आमचा, हरणं आमच्या रक्तात नाही. जोपर्यंत मैदानात उभा आम्ही जिंकणं नियतीला शक्य नाही. अशोक लोणकर सरांकडून प्रत्येक षटकाराला बक्षीस आहे. प्रत्येक षटकारासाठी अशोक लोणकर यांकडून 101 रुपयांचं बक्षीस. 20 चेंडू मॅच मध्ये आहेत
आणि 20 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायच्यात 25 धावा. रणजित बापू खैरे यांकडून प्रत्येक विकेटसाठी 101 रुपये. रणजित बापू खैरेंकडून विकेटसाठी पारितोषिक, लोणकर सरांकडून षटकारासाठी बक्षीस. 20 चेंडू मॅच मध्ये आहेत आणि 20 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी आपण पाहतो मॅच आपण पाहतो समोर खूप जवळ येऊन थांबली. बद्रीनाथ चांदगुडे सरांकडून अक्षयनं जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयांचं बक्षीस आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. आणि दादा शेठ चोरमले यांच्या माध्यमातून घोषणा होती. महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष जय मल्हार उद्योग समूहाचे मालक सगळ्या आयोजकांनी खूप चांगलं काम केलंय. तर आज संध्याकाळी सगळ्या आयोजकांना घेऊन दादा पुण्याला जेवायला जाणार आहेत. पुण्यासाठी आपण पाहतो दादांची ट्रिप आज सगळ्या आयोजकांसाठी. हा बॉल यावेळेस सालव्या बॅटचा थोडासा टॉपेज. 19 चेंडू बनवायच्या त्या 24 धावा. 19 चेंडू 24. सर्वात दिलदार संघ मालक म्हणजे दादांची ओळख आहे. जर टीम जिंकली असती तर कोकण ट्रिप फिक्स होती, मात्र त्यांचा संघ आणि बाळू मामाला जायचं होतं डायरेक्ट. बाळू मामाला जाण्याचं नवस होता. दादांचं स्वप्न पूर्ती आपण पाहतो येणाऱ्या आगामी काळामध्ये नक्की होईल. यावर्षी प्रतीक चांदगुडे यांना ऑफर होती कॅप्टन्सी. आता नाईट टुर्नामेंट ज्यावेळेस होईल ना पुढे 1 लाख रुपयाचं बक्षीस आहे आणि दादा चोरमलेच्या संघांचे जे कॅप्टन आहेत ते प्रतीक चांदगुडे आज फिक्स झालेले आहेत. प्रतीक चांदगुडेंनी शब्द दिलेला आहे दादा पुढच्या स्पर्धेत SPL चे कॅप्टन तुमचे प्रतीक चांदगुडे राहतील. 18 चेंडू मॅच मध्ये 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 18 चेंडू मध्ये विजयासाठीचा आवश्यक खेळ. 18 चेंडू 24. सगळ्यात दिलदार संघ मालक मधला रमाकांत काळ खैरे दिलदार संघ मालक ज्यांची टीम प्ले ऑफ मध्ये आली. टॉप 3 मध्ये त्यांचं नाव आहे असा संघ तुम्हाला आतमध्ये खेळताना बघायला मिळाला. 18 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 24 धावा. उपसरपंच सन्माननीय अमोलजी चांदगुडे हे या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतो. खेळ चालू करा. 18 चेंडू मध्ये बनवायच्या त्या अजूनही 24 धावा. संजय निकाळच्या मैदानावरती उभा असणं हे बॅटिंग टीम साठीचं मोठं आशेचं किरण आहे. 18 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 24 धावा. God grant me the serenity to accept the things which cannot change. Correct to the chain, nothing which I can. Wisdom, know the difference. वेळ घेणं सुद्धा एका चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे. 18 चेंडू 24. हा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मिडअपच्या डोक्यावरून आपण पाल हा फटका खेळलाय. सीमारेषेच्या दिशेने आपण पाल बॉल चालून तिथे आले. त्या चौकाराने धावपलक्यावरती खेळ बदललेला आहे. बॉल आडव्या बॅटनं हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात धाव घ्यायची की नाही यासाठीचा थोडासा खेळ आपण बघितलाय, मात्र धाव त्या चेंडूवरती येत नाही. निर्धाव चेंडू बरोबरीत मॅच मधलं समीकरण पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला सांगू. शेवटचा खेळ आपण पाहतो. चेंडूंचा काही शिल्लक राहिलाय. 17 चेंडू आणि बनवायच्या त्या 20 धाव. 16 चेंडू 20. 16 चेंडू मध्ये 20 धावींची आवश्यकता आहे. बॉल कव्हर मध्ये हा चेंडू चांगलं कलेक्शन. हो बॉल हातातून निसटला. मागे कव्हर आहे. पुन्हा एकदा धावबाची संधी, मात्र 2 धावा त्या चेंडूवरती येतील का? स्क्वेअरलेग पंचांनी कोणताही डिसिजन दिला नाही. म्हणजे गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा त्या चेंडूवरती आलेल्या आहेत.
15 चेंडू मॅच मध्ये राहिलेत आणि 15 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 18 धावा. 15 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. 15 चेंडू 18 धावांचा खेळ आपण पाहतो पुढे येऊन उभा राहिलाय. सामना हाय व्होल्टेज आहे. 15 चेंडू मध्ये 18. मॅच हळूहळू आता व्हेंटिलेटर वरती जायला सुरुवात झालेली आहे. एकही प्रेक्षकांचं लक्ष आपण पाहतो मैदानात आहे. इथून पुढे जर हा सामना साहेब 11 जिंकून दाखवला तर राहुल शेठ भोंडवे यांकडून टीम साठी 1000 रुपयांचं बक्षीस. हा बॉल चेंडू बॅक टू द बॉलर. राहुल शेठ भोंडवे आमचे मार्गदर्शक. नेहमी आम्ही ज्यावेळेस गाववाईज क्रिकेट खेळायला गावाच्या बाहेर जातो, कुठलंही टुर्नामेंट असू द्या, मी त्यांना साहेब एक मिनटं, नेहमी आम्ही कुठलाही टुर्नामेंट खेळायला गेलो, कितीही मोठी एंट्री असली तरी एका फोनवर माझ्यासाठी आपल्या सुपे गावाची एंट्री ते करत असतात. 15,000 एंट्री असू, 20,000 एंट्री असू, त्यासाठी सर्व सुप्यातील खेळाडूंकडून आणि सर्व क्रिकेट प्रेमींकडून मी त्यांचं मनापूर्वक अभिनंदन मानतो. गेल्या मागच्या आठवड्यामध्ये केडगावला एक टुर्नामेंट झाली, तिथे 15,000ची एंट्री होती. त्यांनी एका शब्दावर आम्हाला ती एंट्री दिली, त्यांच्याबद्दल आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन मानतो. साहेब चालू करून घ्यायचं सामना. राहुल शेठ भोंडवे मनापासून धन्यवाद. विजयाचं कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा आपण बघणार आहोत. हा बॉल वाईट बॉलचा कॉल आपण पाहतो पंचांकडून. एका अतिरिक्त धावेने धावपलकेवरती खेळ बदललाय. विजयाच्या कॅल्क्युलेशनकडे जायचंय पुन्हा एकदा. शेवटचे चेंडू आपण पाहतो डावा शिल्लक राहणार आहेत आता. 14 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 16 धावा. 14 चेंडू 16 धावा. सुप्या गावातलं क्रिकेट मोठं करण्यापाठीमागे राहुल शेठ भोंडवे यांचा मोठा वाटा राहिलाय. आज गावातलं क्रिकेट मोठं होतंय, बदलतंय. ही मुलं बाहेर गावचं क्रिकेट जाऊन खेळत आहेत आणि या पाठीमागे एक खंबीर साथ आहे. हो 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 बॉल स्क्वेअर लेग मध्ये. आणि षटकार आपण पाहतो मैदानावरती. या षटकाराबरोबरीत मॅच हो 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 पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी पुढे आलेत आणि बॉल पुन्हा एकदा आउट ऑफ दी निमित्तानं आगमन होतंय सन्माननीय सुयश शेठ जाधव, महालक्ष्मीचे प्रोप्रायटर, महालक्ष्मी ज्वेलर्सचे प्रोप्रायटर. त्यांचं स्वागत. 12 मध्ये बनवायच्या त्या 4. 12 चेंडू 4. दोन एकमेकांचे चांगले मित्र आहेत, दादा आणि सुयश दादा सोरमले. हे बघा कृष्ण सुदामाची जोडी आहे.
धावांची गरज सामन्यामध्ये राहिलेली आहे. मॅच सुरू करायची. 12 चेंडू मध्ये विजयासाठी आपण पाहतो 4 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 4चं समीकरण मॅच मध्ये. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक. 12-4. पहिला चेंडू निर्धाव आलाय. या षटकातला पहिला चेंडू निर्धाव. आता विजयासाठी आपण पाहाल 11 चेंडू आणि बनवायच्या त्या 4 धावा. 11 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल पुन्हा एकदा 1-2 पावले पुढे सरसावत हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात. लागोपाठचे 2 निर्धाव आलेले आहेत. 10 चेंडू आणि बनवायच्या त्या 4 धावा. 10 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता खेळामध्ये. संजय निकाळजे थोडासा कानमंत्र देताना दिसतोय. 10 चेंडू मध्ये 4 धावांची गरज मॅच मध्ये राहिलेली आहे. नाईट टुर्नामेंटला आम्ही भेटतोय दीपावलीच्या शुभ मुहूर्तावरती. सुपर प्रीमियर लीगचं 3रं वर्जन घेऊन 1 लाख रुपयांचं बक्षीस. 1 लाख रुपयांचं बक्षीस असणार आहे. हो हो हो. आणि मॅच जिंकली आणि चॅम्पियन सुपर वॉरियर्स. Ding ding dong.